दूध भेसळ प्रकरणात मोठी कारवाई. अन्न व औषध प्रशासनाने आंबेगाव, जुन्नर, खेड आणि शिरूर तालुक्यातील विविध दूध संकलन केंद्रावर एकाच वेळी धाडसत्र राबवत 13 संशयितांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी मनसर पोलीस ठाण्यात मध्यवर्ती गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सर्व 13 आरोपींना 9 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दूध भेसळी मागील संपूर्ण रॅकेट, भेसळीसाठी वापरण्यात आलेले साहित्य आणि त्याचे वितरण जाळे उघड करण्यासाठी पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाकडून सखोल तपास सुरू आहे. या कारवाईमुळे उत्तर पुणे जिल्ह्यातील दूध व्यवसायात मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अधिकृत आणि विश्वासार्ह अपडेटसाठी पाहत रहा ABS न्यूज. विभागाच्या मार्फत अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या मार्फत भेसळीच्या विरोधामध्ये जी कारवाई सुरू आहे ती जर कोणी चुकीचं वागत असेल तर त्याला आपण काही पाठिंबा द्यायचं काही कारण नाही. कायद्याप्रमाणे जे असेल पुरावे जे असतील त्याप्रमाणे ती कारवाई होत राहील. झाली तर त्याला आपण काही पाठीशी घालायचं कोणी कारण नाही. साहेब, असा एक प्रश्न आहे इथं आमचा पत्रकारांचा विषय झाला. यापूर्वी मुंढे येण्यापूर्वी हे सगळं मिली बघत होतं, तर त्याबद्दल कृषी अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे. कारण त्यांना आत्ता ते जागे झाले, यापूर्वी का जागे झाले नाहीत असं एक मोठा चर्चा झाली. शेवटी असं आहे की त्यांना कोणीतरी एक मार्ग दाखवायचा असतो. तो मार्ग आता कदाचित दाखवला गेला असेल आणि म्हणून ह्या सगळ्या कारवाया सुरू आहे. आणि नुकतीच फक्त या अन्न प्रशासन विभागामध्ये नाही तर एक्साईज डिपार्टमेंटमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कारवाया सुरू आहेत अवैध धंद्याच्या विरोधात. कुठेतरी जनमानसातून कडक कारवाई व्हावी किंवा चौकशी, याच्यावर सखोल चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे. चौकशी आता होतच राहील. कायद्याप्रमाणे जे आहे ते सगळं सरकार करेल आणि संबंधित विभाग पण करेलच. नमस्ते, मी ॲडव्होकेट वैभव राजेंद्र काळे. मनसर पोलीस स्टेशन येथे मनसर FIR क्रमांक 215/2026 मध्ये भारतीय न्याय संहिता आणि फूड अँड सेफ्टी ॲक्ट या कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्यामध्ये एकूण 13 आरोपींना अटक करण्यात आली होती. या सर्व आरोपींना आज अटक करून मेहरबान प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी घोडेगाव या न्यायालयामध्ये हजर केले होते. एकूण 13 पैकी 10 आरोपींतर्फे मी मेहरबान न्यायालयात आरोपींची बाजू मांडली. सदर आज मेहरबान न्यायालयामध्ये पोलिसांनी आरोपींची 7 दिवस पोलीस कस्टडीची मागणी केली होती, पण मेहरबान न्यायालयात आरोपींची बाजू मांडली असता मेहरबान न्यायालयाने आरोपींना 7 दिवसाऐवजी 4 दिवसांची 9 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मंजूर केली आहे. नमस्ते, मी ॲडव्होकेट वैभव राजेंद्र काळे. मनसर पोलीस स्टेशन येथे मनसर FIR क्रमांक 215/2026 मध्ये भारतीय न्याय संहिता आणि फूड अँड सेफ्टी ॲक्ट या कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्यामध्ये एकूण 13 आरोपींना अटक करण्यात आली होती. या सर्व आरोपींना आज अटक करून मेहरबान प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी घोडेगाव या न्यायालयामध्ये हजर केले होते. एकूण 13 पैकी 10 आरोपींतर्फे मी मेहरबान न्यायालयात आरोपींची बाजू मांडली. सदर आज मेहरबान न्यायालयामध्ये पोलिसांनी आरोपींची